चल बाई लवकर उठतो म्हटलं होतं तरी पण लवकर उठणं नाही झालं. तोच टाइम झाला. पूर्ण तयारी करायची आहे मला. त्यांना बोलवायला पण जायचं आहे. पटकन सांगून देते म्हटलं. मग पूनमताई वगैरे शाळेत चालल्या जातील तर मग शाळेत जावं लागणार मला सांगायला. पटकन सांगून देते सगळं. अरे आज हे कुठून सूर्य उगवला आज आता? आज लवकरच अंग पाय धुवून एवढी चकाचक साडी, ही नवीन साडी घातली आहे मी आणलेली होय नाही. मी आता मकर संक्रांती आणली ते. मकर संक्रांती दिवशी तुला घातली नाही, आज घातली. आज कुठं चालली तू? आज कोणता सणवार आहे का काय आहे कुठं आज मला माहिती नाही. काही खरेदी करायला येवाच आहे का माझ्या संग? मग रातच्यानं बोलली नाही तशी, सांगितलंही नाही का उद्या मी तुझ्या संग येईन, तुमच्या संग येईन का काही म्हणून? काहीच नाही सांगितलं. एकदम अचानक तयारीच करून घेतली. नाही हो धनंजयजी, मी तुमच्यासोबत नाही येत आहे आणि काही आहे पण नाही आज. मग एवढी नवीन साडी आज काय घातली तू घरी? एखाद्या सणाला घालायला पाहिजे होती, आज काय घातली? आज हळदी कुंकू आहे आपल्या घरी म्हणून मी हे साडी घातली. मग सगळी तयारी करतो आता म्हणून लवकर उठली. अंग पाय धुवून हे साडी मी घालून घेतली. मग तयारी करण्यामध्ये राहीन तर मग तयारी करायची साडी घालायची राहीन माईवाली. आता पटकन घर आवर करतो आणि जातो मग गावात बायाला सांगायला. असं असं हळदी कुंकू आहे काय? बायाचा मोठा सण हळदी कुंकू. करा बा करा, हळदी कुंकू करा. धनश्री, हळदी कुंकूने वाण बी द्यावं लागते काय ना? तुला आणलं का वाण? मग काय आणलं? आईनं आणलं असं नाही? हो ना, आईनंच आणलं ना वाण. आणि मी तर करत पण नव्हती हळदी कुंकू कार्यक्रम. मी म्हटलं कोणाला ओळखत नाही, जास्त बोलणं चाललं नाही, काय करू? आईच म्हणाल्या कर म्हणे, जेवढं तू घरात राहायचे तेवढं ओळखी पाळखी कशी होईल म्हणे. हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणे सगळ्याला एकामेकीला ओळखून घ्यायचा म्हणे. म्हणजे एकामेकीला तू ओळखत नाही का गावातल्या बायाले? अहो म्हणजे सुना म्हणजे आता आई म्हणाल्या काय नाव ना सांगितले मला, शांता काकूची सून, विमला काकूची सून, अजून गंगा काकूची सून, अशा अजून आहे कोणाच्या तरी. आपल्या कल्पनाला तर मी आता आपण तिथे राहिलो तर कल्पनाला तर मी चांगलं ओळखते आणि तिच्यासोबत चांगलं बोलचाल पण आहे माझा, पण बाकीच्या सोबत नाही ना. असं 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 म्हणजे आता समजलो मी. हळदी कुंकूले तू बाकी शांता काकू, गंगा काकू, कमला काकू, विमला काकू, पार्वती काकू यायला नाही बोलावशील का? फक्त ह्या सुना तुमचाच कार्यक्रम नाही? बरोबर, मी मोठ्याले कोणालाच नाही बोलावणार. मी फक्त आम्ही सुना वयाच्या. बरं करा करा बा करा. चला तुम्ही नाश्ता करा आणि जाऊ द्या मला. मी जाते अगोदर, मी सर्वांना आमंत्रण देते, नंतर घरी येते, मग नंतर तुमचा टिफिन वगैरे बनवते. बरं ठीक आहे जा. धनश्री आता जराशी इकडल्या माहोलमध्ये घुलून राहिली. धीरे पूर्ण मिसळून जाईन हे आपल्या गावातल्या बायासोबत. आई आजी नाश्ता दे बरं मला. धनश्री कुठं चालली हो तू? नाश्ता मागून राहिला ना धनंजय. तू कुठे चालली? तयार घे हो ना गावामध्ये. तुला लागलं का वारं आता गावातलं? हो ना आई, माहितीये मला ते नाश्ता मागून राहिले. मीच म्हटलं त्यांना की नाश्ता करून घ्या म्हटलं. त्यांना पण माहित आहे ना मी बाहेर चालले तर. आणि तुम्हीच तर म्हटलं होतं काल की सकाळी लवकर जा आणि सर्वांना सांगून द्या हळदी कुंकूसाठी म्हणून. त्यासाठीच चालले ना मी. असं म्हणजे हळदी कुंकूला सांगायला आमंत्रण द्यायला चालले तू? बरं, नाश्ता बनवले मग का? बस एकदम उठली, नांग धुतलं, साडी गेली ना घालून आतापासून चालली काय? नाश्ता बनवला ना आतापासून? काय ते नवी साडी घातली? हो आई, नाश्ता बनवला मी आणि मग नाही नेसायला नाही मिळणार ना मग साडी मला. कामात राहीन मी तर, म्हणून मी आताच नेसली. काय एवढे काम होईन काय होते? साडी नेसणं होणार का ना? आतापासून ते सकाळपासूनच आमंत्रण देवाला चालली. अजून तर लय टाइम बाकी आहे. 2 वाजता ठेवतं काय बोलावतं काय नाही त्याले. मग आतापासून काय साडी घेतली घालून? काम तर काय 11-12 वाजेपर्यंत होऊन जाते. तू असे किती काम आहे? आजी तर आहे ना सांग मग करायला. आणि मी साईवरी 10 वाजेवर दिसतो. तुझ्या स्वयंपाक पाणी कपडे धुणे सगळं होऊन जाते. काय काम राहते मग? आई घर पण साफ करावं लागेल ना थोडंसं. सगळे काम झाले का मग मी घर साफ करणार आहे. अरे वा माय सून धनश्री, काय हात जोडू का त्या पुढं? घराची साफसफाई करतो म्हणता आणि हे नवी साडी घालून घेतली. धूळ नाही बसणार का साडी? कशी माय सून आहे तू? माय सून होय काय बापा? काय करू बापा? काय आतापासून ती साडी घालून घेतली का? आई काही नाही होत. मी दिवसभर नेसून असली ना साडी तर माझी साडी खराब होणार नाही. काय खराब होणार नाही म्हणतो? घराची साफसफाई हल्ला राहिला बसून तर खराब होत नाही. पण धूळच काढायचा लागणार आहे ना थोडा जास्त. थोडी साफसफाई करायची आहे. जाय बापा, आजकालच्या सुनायच्या तोंडी लागणं परवडत नाहीत. बरोबर तोंडाला तोंड देतात ना, उत्तर राहतेच बापा. जाय करता होताना दे सांगून, कोणाला सांगता सारीला सांगून दे. जाय. हो आई ठीक आहे, मी जाते. आणि त्यांना नाश्ता देऊन द्या, मी बनवलेला आहे. फक्त त्यांना द्यायचंच आहे तर तेवढं देऊन देता का? हो देतो. उठली नाही काय गड्या अजून गौरी? काल तिनं दरवाजा लावला तर जेव्हाही तिनं दरवाजा उघडला नाही. आताही सकाळी होऊन गेली तरी उठली नाही काय अजून? तर अजून बाहेर आली नाही. अय गोल्या, गौरी उठली नाही काय? गोल्या उठली नाही काय गौरी? तू इकडे येऊन काऊन झोपला? उठली नाही काय ते? काऊन तब्येत नाही का बरी तिची? तू समजावणार आधी तिले? काय म्हणते? जेवायलाही नाही आली ना बाहेर. ते दरवाजा लावला ना एक वेळा तर डबलची. मला काही माहित नाही आई. तिनं एक वेळा दरवाजा लावला ना बस, तेव्हा मी बी बाहेर अंदर गेलोच नाही. मी इथंच झोपला राहिलो रातभर. अंगावर तर नाही मला तिनं आणून दिलं.
हा इथंच थंडीमध्ये कुडकुड करत मी झोपला राहिलो. तिनं नाहीच उघडला तर नाहीच उघडला दरवाजा. तिले हेही नाही वाटलं का अरे त्याचे बाबा कुठं आहे काय आहे ते तिले मतलब नाही तिले. हो काय तू इकडे झोपला राहिला काय? तुला म्हणून मी जाय समजावाले तर तू बाहेर निघून गेला आणि मग काही आला काय मला माहित बी नाही. आणि तिनं दरवाजा लावून दिला तर ते बाहेरही आली नाही. हा मी स्वयंपाक केला ते बाबा मी जेवून घेतला आम्ही आमच्या कमऱ्यात जाऊन झोपलो. तर तू इकडे आणि बाहेरच राहिला का मग झोपला? मग बाहेरच राहिलो मी झोपला. मी मा हातानं जेवून घेतलो आणि ते तर आली नाही. तिनं म्हणलंही नाही. तिनं वाटही पाहिजे नाही. तिनं विचारलं तर नाही मले ना. बिलकुल दरवाजा उघडला नाही. आई आता तू एवढ्याने लक्षात घे तिले मतलब राहिला नाही. तू या माया कोणाचाच मतलब नाही तिले. आता तिले तिच्या माहेरीत जाऊ दे. कायले राग आला तिले? रागावच्या भरात तिनं नाही उघडला दरवाजा. तर राग आला तर कोणी बाईले जास्त राग येतेच. राग होय तिचा राग होय. रागामध्ये काही बी करून टाकते. तू कायले राग मानत? तर तुला नाही वाजवायला पाहिजे तर दरवाजा तू काऊन नाही अंदर गेला खोल खोल म्हणून? तू इथं झोपला राहिला चुपचाप. मी म्हणजे हर टायमाला आई तू तू झोप आणि मला झोपव. ते जशी काही मोठ्या मिनिस्टरचीच पोरगी होय का? मिनिस्टरच्या पोरीला बी एवढा भाव देत नाही कोणी आजकाल. आणि हिला काही एवढा भाव देऊ मी काय जाऊ? मी आता ते मा संग बोलन तरीच मी बोलत नाही तर मी बोलतच नाही तिच्या संग. ते मा संग बोलत नाही बोलली नाही. तिनं मला विचारलं नाही. मी तिच्या संग बोलणार नाही आता. एवढा आकडेल कसा काय रे तू बी? तू नको आकडून हे आकडेल तू आकडेल दोघंही एकसारखेच होता. ते बाबा नव्हते ना रे कोण्या एवढे आकडेल नव्हते ते बाबा. आताही नाही आहे एवढे आकडू. आई तू या आणि गौरीत फरक आहे. गौरी तुझ्यासारखी नाही आहे आई. तू होय म्हणून बाबा अकडेल नाही आहे. तुझ्या जागी गौरी राहिली असती तर बाबा बी अकडेल झाले असते. हो बायकोच्या हाती असते नवऱ्याचं वर्तन कसं वागवा लागते कसं नवऱ्याला समजा लागते ते बायकोच्या हाती राहत असते. आई खरं तर नवऱ्याला बायको बिघडवते हे मले हे बिघडून राहिली मले गौरी. तिच्या आईनं मी असा वागून राहिलो. ते अशी वागते म्हणून मी असा वागतो. नाही तर आई मी काही खराब आहो का? मी बाबासारखाचा पण आई तुझ्यासारखी गौरी नाही आहे. जाऊ दे राहू दे चाल. बोलतीले 8-9 वाजून गेले काही उठते झोपलीच आहे का काय करून राहिली काय माहित कमऱ्यामध्येच. हो काय आई झोपलीच आहे का? एकही काम करून नाही लागून रातचा स्वयंपाक बितूनच केला काय? हो उघडलाच नाही तिने दरवाजा तर मग काय मी जबरदस्ती करू? केला बा मी स्वयंपाक केला आणि तिले आवाज दिले उठ येव गौरी. नाही ऐकलं तिनं तर जाऊ दिलं मी तुझ्या बाबांनी मी जेवून घेतलं आम्ही. चल पाय तू काय करून राहिली तर तिची सटकीच काढतो आता. सटकच काढतो साजरी. काही जास्त बोलू नको काही नको प्रेमानं घे. हे हाय रागात. तू रागात राहू नको. एक जण वर चढलं तर एका जणानं खाली येऊन जावा. हो मलेच खाली उतरत जाय आई. तू तिले चढत जाय वरत. चाल ना बा काय रे तू बी जास्त वाद करत. आवाज दे तिले उठो. काऊन मग गौरी दरवाजा उघडायला एवढा टाइम? आणि रात्री काऊन झोपून गेली का लवकरच? जेवायला नाही निघली बाहेर दरवाजा मी आवाजच देऊन राहिली तुले रात्री. आवाजही देवाले खाली नाही. आता सकाळीच बी एवढा उशीर झाला तुले. मी म्हणतो काय झालं बापा? बिमार तर नाही पडली बापा? काही तब्येत तर खराब नाही झाली? ताप गिफ्ट नाही आला म्हटलं? अशी धसली अंदर तर डबल आली नाही. सकाळी होऊन गेली डबल बाहेर नाही आली. किती घाबरून गेला होता माझी. काय झालं काय नाही बापा म्हटलं. पाहून घे मी काय करतो पाहून घे मी काय करतो पाहूनच घ्या मी काय करतो. अशी करत करत अंदर गेली बापा. तर नाही घाबरणार का जीव? तुम्हाला काय वाटलं आहे का मी मरून जाईन? मी माझ्या जीवाचं बरं वाईट करण काही असं वाटलं का तुम्हाला? तर तुम्हाला गलत वाटलं. गलत आहे तुम्ही. मी एवढी हिंमत हारणारी आहोत नाही मी. काही भरोसा आहे तुझ्या गौरी? काही भरोसा नाही तुझ्या? तू आहे पागल दिमागाची. बरोबर आहे तुमचं बोलायची. मी पागल दिमागाचीच आहे म्हणून तर एवढे वर्ष राहिली तुमच्या घरी. एवढे तुम्ही बोलत गेले चालत गेले तरी मी राहिली. काऊन? आईच्या यानं फक्त आईच्या यानं. आई मा साईडनं राहे तुम्हाला बोले म्हणून. आणि आता बदललं. आता आई बी माझ्या साईडनं नाही आहे. आता आई बी तुमच्या साईडनं जाईल. मी पडून एकटी. मग आता माझ्या इथं राहण्यात काही फायदा नाही. असं काही नाही हो बापा गौरी. मी तुझ्या साईडनं आता नाही. आता बी मी तुझ्या साईडनंच आहे. तुझ्या साईडनं नाही त्याच्या साईडनं नाही. मी आहे फक्त खऱ्याच्या साईडनं. ज्याचं खरं आहे त्या साईडनं आहे मी. तू खोटी राहशील तू चुकीची राहशील तरी मी तुझ्या साईडनं राहीन. हे तुझी गलत फहमी आहे. तुझ्या गैरसमज आहे का? तू चुकीची बी राहशील तरी मी तुझ्या साईडनं राहीन. तो खरा राहीन तरी मी त्याच्या साईडनं राहीन. तू चुकीची राहशील तर तुझ्या साईडनं राहीन. नाही बरोबर नाही. आता त्याचं चुकलं नाही. आता तू चुकून राहिलं म्हणून मी आता तुला बोलून राहिली. गेली तू माहेरी 4-8 दिवसासाठी राहिले गेली. 1-1.5 महिना राहिली. याले तुम्ही ना वापस पाठवलं. डबल ना पाठवली म्या तर डबल न बी तू वापस पाठवणार होती याले. पण मॅच फोन करून दिला. मी तुला सांगितलं असं असं कंडिशन आहे तर तुला पाठवलं. आणि मकर संक्रांती अजून जाईनच म्हणत होती. तुझ्या आईनं फोन केलाच आणि तुझ्या आईच्या फोनवर 24 घंटा तू राहून राहिली. घरामध्ये चुकी करून राहिली. तू पहिले अशी तू करत नव्हती. पहिले तू समजदार होती. तू चुकीचं नव्हतं. तू बरोबर होती. सगळं काम व्यवस्थित करत होती. सगळं व्यवस्थित करत होती म्हणून मी तुझ्या साईडनं उभी राहत होती. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता तो बोलते ते बरोबर आहे.
तू करतं ते चुकीचं आहे, म्हणून मी आता तुले बोलून राहिली आणि त्याच्या साईडनं उभी राहून राहिली, त्याचं बरोबर म्हणून राहिली आणि ते चुकीचं म्हणून राहिली, तर ते आहेच तू चुकीची म्हणून मी चुकीचं म्हणून राहिली. आता तू पहिल्यासारखी खरं चांगलं व्यवस्थित राह बरं, मी त्यालाच बोलतो का नाही तर. नाही नाही आई, तुम्ही आता मला काही स्पष्टीकरण देऊ नका. हे पहा मी बॅग भरली, मी चालली माहेरी. जाय जाय आताच जाय जाय पटकन जाय, 5 मिनिटात जाय. जाऊ दे नाही इले, जाऊ दे. तू कायले सफाई देऊन राहिली तिले? तुले सफाई देवाची गरज नाही आहे. जाऊ दे तिले, जाते काय तर जाऊ दे. हो जातो ना. तुम्ही जाय म्हटलं ना थोडी, मी मनाने चालली. जातोच मी माहेरी. जातो हेच होय का तू? मी काय करतो तर पाहून घ्या, मी काय करतो तर पाहून घ्या. हे माहेरीच जात होती काय? हेच करत होती काय? मला का काही भलतच वाटलं बापा, काय करते ना काय नाही म्हटलं. हो आई, मी माहेरीच जात होती हेच म्हणत होती. मला काय वाटलं, मी एवढी काही पागल नाही. एवढा सोन्यासारखा जीव आला मानवाच्या रूपात मी मरून जाईन. मला भटकाचं नाही आहे, मला देवाच जावाच आहे. मी काय मा हाताने मरू? देवानं जन्माला घातलं तर देवच नेईन मला. मी काय मा हाताने काही करू? किती बी संकट आले मावर, किती बी काही आलं तरी मी अशी करणार आहे. मी दटून मी संघर्षाला समोर जाईन मी. ते तर बरोबर आहे तू. दटून संघर्षाला संघर्ष करावं, असं हाराव नाही. ते तर बरोबर आहे. मग काऊन इथं हारून राहिली तू? हे तुझ्या स्वतःचं घर होय. हे घर सोडून तो बोलला एवढ्यासाठी, थोडस मी बोलली एवढ्यासाठी हारली आणि चालली का माहेरी? बोलतो तशी कर ना मग. नाही नाही आई, मी हारली नाही. मी हारली म्हणून माहेरी चालली नाही. मला तुम्हाला हरवायचं आहे म्हणून मी माहेरी चालली. तू माहेरी जाशील तर आम्ही थोडी हारणार आहे गौरी? हारशील तूच. तू वाया जाईन, माय नाही जाणार, माईचं नाही जाणार. तर माया बी काही वाया नाही जाणार, माईचं बी जाणार नाही. हो गौरी, तूही नाही जाणार वाया, आणि गोल्या तूही वाया जाणार नाही. वाया जाईन त्या लेकरायचं. त्या लेकराचे हाल होईन. त्या लेकराले समोर चालून उद्या चालून मोठे मोठे झाले, त्याला विचारलं तुमचा बाप कुठं आहे तर काय सांगतील ते? त्या लेकरासाठी तरी तुम्हाला एक राहावं लागन गौरी, समजून घे. आई ते समोरचं समोर पाहू चालली मी. जाऊ द्या, मला टाइम होते. मग अजून ऑफिस मध्ये चालली जाईल. चालले का पुन्हा ताई? चालले का शाळेला? बघा बरं झालं मी लवकर आले तर. सर्वात अगोदर मी तुमच्याच घरी आले, कारण मला माहित होतं की तुम्ही शाळेला जाल म्हणून. काही काम होतं का माझ्याशी? बोल ना मग. हो पुन्हा ताई, काम तर होतं. आमंत्रण देवाले आली मी तुम्हाला. आमंत्रण कशाचं का? हो सांगते, हळदी कुंकवाचं. माझ्या घरी हळदी कुंकू ठेवलं आहे आज मी, बरोबर करेक्ट 2 वाजता. तर तुम्ही या 2 वाजता. अच्छा ठीक आहे येईल मी. 2 वाजता ना? बरं ठेवलं का टाइम? बरोबर ठेवला तू 2 वाजता. 2 वाजता लंच टाइम होतो मला. बरं ठीक आहे, 2 ते 3 मी 1 तास थांबन फक्त, नंतर नाही थांबणार मी. हो ताई, तुमच्या हिशोबानेच मी 2 वाजता ठेवलं, कारण बाकी सगळ्या तर घरीच राहते, फक्त तुमची शाळा आहे तर म्हणून मी 2 वाजताचा टाइम ठेवला. तर 1 तास थांबा, खूप झाला 1 तास आपल्याला. तर या मग 2 वाजता. बरं येते मी. कोणाला सांगितलं? सर्वांना सांगितलं असणार. गंगा काकू, शांता काकू, माझी सासू, त्या अजून कमला काकू, सर्वांना सांगितलं का? गौरी, कल्पना, पुष्पाताई, त्यांना सर्वांनाच? नाही ताई, पूनम ताई, त्या ज्या मोठे मोठे आहेत ना, गंगा काकू, विमला काकू, शांता काकू, ह्या नाही, फक्त आपण वयाच्या फक्त. तुम्ही गौरी, पुष्पाताई, कल्पना, आपण फक्त. मी आपल्या सासूंना नाही सांगितलं. माझी सासू पण नसणार, माझी सासू पण जाणार आहे त्यांच्या ठेल्यावर. अच्छा, म्हणजे आपलीच पार्टी आहे मग नाही? हो ताई, आपणच फक्त आपणच. मग तर मजा येणार आहे. मस्त धमाल करू मग तुझ्या घरी. हळदी कुंकू तुझ्या घरी ना? हो ना ताई, माझ्याच घरी ना. कोणाच्या दुसऱ्याच्या घरी थोडी मी ठेवणार आहे कार्यक्रम, माझ्याच घरी. बरं ठीक आहे, येते मी. माझ्याच घरी आले अगोदर ना, सर्वांना सांगायचं आहे का? हो ताई, तुमच्याच घरी आले अगोदर, तुम्हालाच सांगितलं. आता जाते मी. आता शांता काकूच्या घरी जाते, गौरी ताईला सांगायला. हो ठीक आहे सांगून दे सर्वांना. गौरी ऐक माये, एवढी तडकाफड निर्णय घेऊ नको. तडकाफड घेतलेले निर्णय चुकीचे ठरते, एवढं लक्षात घे. गौरी, शांत दिमागाने विचार कर पहिले थोडासा. ऐक जराशी. नाही आई, मी तडकाफड निर्णय नाही घेतला. मी रात्रभर विचार केला ना. मी रात्रभर. माझ्या डोक्यानं मला हेच सांगितलं. माझ्या डोक्यानं हेच सांगितलं का तू जाय म्हणे. हेच सांगितलं माझ्या दिमागानं मला. मी रात्रभर विचार केला मी. अरे धनश्री आले. ये धनश्री. काय नाही, मी आमंत्रण द्यायला आली गौरीला. काय झालं? बॅग वगैरे घेऊन असं शांता काकू विनवणी करत आहे. काऊन? काय झालं काकू? गौरी काय झालं? काही नाही धनश्री, ते आमच्या घरचं मॅटर होय. हो घरचं मॅटर होय, बरोबर. गौरी ताई, माझ्या घरी मी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलाय आज दुपारी 2 वाजता. तर यान काय? मला वाटतं तुम्ही चालल्या माहेरी चालल्या का? येईन ते गौरी, कुठं नाही जात गौरी. येईन धनश्री, येईन 2 वाजता ना. पाठवतो मी तिला 2 वाजता. आई तुम्ही खोटं नका बोलू, मी माहेरी चालली आहे. तुम्ही मला थांबवायचा प्रयत्न करू नका, मला जाऊ द्या. एवढ्या तू हळदी कुंकू झालं म्हणजे चालली जाजो ना. आता एवढे आहे ना, ते बिचारी धनश्री तुला बोलावाले आली. तिचा अपमान करतं का? आता हळदी कुंकूत जाय आणि मग चालली जातो उद्या गिद्या.
एवढ्या ना तुले बोलावले आली ते कधी येत नाही, आज तुले बोलावले आली आणि तू माहेरी चालली म्हणतो. हळदी कुंकू जा आता तिच्या, मग चालली जाजो, कोणी थांबवत नाही तुले. हो ना गौरी, आता मग तू एक कमी होऊन जाशील ना तर मग मजा नाही येणार. मी सर्वांना सांगितलं ना, पूनमताई, पुष्पाताई, अजून कल्पना सर्व येणार आहे ना. मग तू एक कमी होऊन जाशील तर मग मजा नाही येणार ना गौरी. मग माहेरी चालली जाजो ना, हळदी कुंकू चाल ना, ये ना आज 2 वाजता आहे ना, सर्वजण येऊन राहिले. नाही ना धनश्री, मी नाही बा, मी माय एक मन बनलं ना तेच मन राहते. पाय मला जात होता आज माहेरी, मी माहेरी जातो आज. हे तयारी की केली ना तर तयारी नाही मोडत मी. बरं असं कर गौरी, हळदी कुंकवाले जाय, 1 घंटा थांब आणि मग 3-4 वाजता चालली जातो. हो बरोबर आहे गौरी, हळदी कुंकवाला चाल लागेल तर 3-4 वाजता मग आम्ही सर्वजण तुले सोडून देईन बस स्टँडवर. हळदी कुंकू झालं, आपला कार्यक्रम झाला म्हणजे. हा ये ना गौरी. काय आता माहेरी कायले चालली आता माहेरी? आपल्या सासरवाडीतच आपल्याला चांगलं राहिलं पाहिजे. काय घडी घडी माहेरी जाऊन काय करतं, काय भेटते का माहेरी? हा आपला सासर सोडलं ना आपण तर बाहेरचे लोक सोडून देते, साथ देत नाही काही. नाही हे चुकीचं आहे धनश्री. माया आई बाबा तसे नाही आहे. माया आई बाबाची मी एकुलती एक पोरगी आहे आणि त्याचा साथ तर मला मरेपर्यंत आहे. मी कुठेही जाईन तरी माया आई बाबा मला सोडणार नाही. हा मीच आहे फक्त माया आई बाबासाठी, बाकी कोणी नाही. ते तर आहेच म्हणा, पण आपलं घर ते आपलं घर असते का गौरी. हा किती पण माया बापाच्या घरी आपले मायबाप जीव लावणारे असणार राहिले तरी पण आपल्या सासरीच आपण चांगलं दिसतो. बरं ठीक आहे, मी एवढं ज्ञान देते. मी येतो हळदी कुंकाले, मग लागत तर चालली जाईल. ठीक आहे मग. किती वाजता येवायचं आहे वहिले धनश्री? हो काकू 2 वाजता. बरं ठीक आहे. बाबू चाल मग आता नाही जाऊ थंडीमध्ये. ये आजी जवळ ये. आई तुम्हाला काय वाटलं की मी थांबली? नाही, आता त्या धनश्री आली, तिच्या शब्दाला मान देऊन मी थांबली. तिच्या इच्छा हळदी कुंकू झालं का मी जाईन नक्की. तुम्ही असं नको मानून घ्या आई का मी थांबन म्हणून. आता मी माय मन बदलणार नाही. ठीक आहे ना हो बापा, ठीक आहे, नको ते मन बदलू, चालली जाजो. पण तेवढे 2-4 घंटे तर आहे आता तू. चल होय अंदर. चला कोणत्या का मिसानं होईना थांबली हे 2-4 घंटे. आता असं काय करू की हिचं मन बदललं पाहिजे. हे गेलीच नाही पाहिजे. काय करू, असं हळदी कुंकात जाईन ये तिकून येईन, बॅग घेऊन उचलून जाईन, तशी मोठी पक्की आहे. काय करू, असं हिच्या माईलाच फोन करू का? हिच्या माईला सांगतो तर हे ह्या कारणानं अशी येऊन राहिली तर तुम्ही तिले दटावा, तुम्ही तिले वापस पाठवा. पण तिची माय अशी करणार नाही. मी मापोरीले काऊन हाकलो म्हणन, अशी म्हणन. हा समज ह्या पूनम पाशी जातो. मागच्या वेळेला पूनमनं तिला समजावलं होतं, समजली होती. पूनम चांगली समजावते. हळदी कुंकात पूनम बी येईल. तो पूनमच्या पाशी जातो शाळेत असं. पूनम आता पूनम पाशी जातो, तिले सांगतो पहिले असं आहे पूनम म्हणून घरानं आता हळदी कुंकात येते म्हणून ते तिले समजाव म्हणून जरासं. आणि जर पूनमच्याही समजावल्यानं समजले नाही, पहिले पूनमले म्हणतो तिले समजावतो, मग तिच्या आईले फोन करतो. तिच्या आईले मी समजावतो, जराशी खडकावतो बी तिच्या आईले. कसं राहते 10 वेळा फोन करणं, पोरीले विचारणं, सांगणं. तर पहिले आता शाळेत जातो, पूनमले सांगतो असं आहे म्हणून, समजाव तिले म्हणून. मग घरी येतो तिच्या माईले फोन लावतो. शांताबाई, अमय कांता ये ना, शाळेत नाही गेली? जातो ना शांताबाई, 10:30 वाजता जातोस तुम्ही. असं आता झाली का मग तयारी शाळेत जायची? हो झाली तयारी. मी आता काल लाला भाऊ वहिनी आलते, आता सांगे बापा असं भांडण झालं म्हणे. हो त्याच्या देखतात. हो काय करू, मी बोलली मग गोल्याही बोलला, ते जास्तीची सवयचीच बोलली. त्याच्या देखतात गोल्या मारा बुराले उठला तिले, तर लाला भाऊ ना अडवलं, त्याचा हात धरला. हो सांगे बापा, लाला भाऊ वहिनी बी सांगे असं आहे म्हणे, गोल्याही समकी आहे म्हणे, ते तिले बोलायची चव नाही म्हणे, असे तसे सांगे बापा. हा शांताबाई, कोणाच्याही देखता असे भांडणं करता का? कोणाच्याही देखता बोलता का तिले? तिने जरी तसं म्हटलं तर तू आणि गोल्यानं चुपचाप राहून जायला पाहिजे होतं. कायले बोलली तू बी? गोल्यानं बी कायले बोलायला पाहिजे ना? मारायला कायले हात उठाले पाहिजे? आता कोणाच्याही देखता म्हणजे आता घरच्या सारखाच आहे ना तो. म्हणून मी बोलली बाबा तिले वाईट वाटलं. ते तशीच म्हणायला लागली, बाहेरच्या समोर तमाशा करता म्हणे. तर बरोबरच काय हो शांताबाई तिचं. आता किती आपल्या घरच्या सारखं असलं तरी बी आपल्या घरचं 4 भीतीतच राहिलं पाहिजे. काही बी भांडणं बोलणं काही बी, ते भीतीच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. आता पाय माघारी आलं तर माघारी सांगितलं ना, दुसऱ्याच्या घरी जाईन तर तिथं सांगतील. ते असं करता करता फैलून जाते ना आपल्या घरचे भांडणं. म्हणून आपल्या घरचे भांडणं 4 भीतीतच राहिले पाहिजे, बाहेर गेलं नाही पाहिजे. जरी मी बी बाहेरची, मला तू आपलं मानशील तरी मी बाहेरचीच आहे ना. मी जाईन दुसऱ्याला सांगन, मी मानवऱ्याला सांगन, मानवरा तिसऱ्याला सांगन. आता ते बोलली जशी मी बोलून दिली व आता पण मग गोल्याने बोलला. काय मग गौरी कुठे आहे? हो ते तर माहेरीच जात होती. आता कशी बशी हळदी कुंकवाले बोलावले आली ते धनश्री, तर थांबली 2 घंटे 4 घंटे. आता पाहतो आता
अमाय आता चालली ना अजून जराशीच काही झालं तर रागानं माहेरीच पळते का ती. आता मी नाही बोलत बापा शांताबाई, मी तिला समजायला जाईन, बोलायला जाईन, तोंडाला तोंड देते मला. चालली मी. नाही तू नको बोलू, मी पूनमले सांगतो बोलायला. पूनम बरोबर समजावते तिले आणि तिच्या माईलाही फोन करतो. हो शांताबाई, मांगल्ल्या वेळेस एक वेळा नाही गौरीला पूनम नसतं समजावलं होतं, समजली होती ती. हो एक वेळा अशीच घर सोडून जातो जातो करे पूनम समजावलं होतं तिला, समजली गिमजली होती. पूनम मस्त समजावते. म्हणतो ना पूनम, चाल बरं चाल, तू टाइम झाला ना, चाल ना शाळेत. येत पूनम गेली का शाळेत असन पूनम? हो ते 10 वाजताच जाते, ते गेली असन. 10:30 आहे. चाल ना मग 10-20 तर झाले. चाल. हो चाल बरं.